जय गुरुदेव. आजचा असणारा हा भाग क्रमांक 6. विषय आहे सहज जीवन. आणि आपण माहिती पाहत आहोत जीव आणि ईश्वर यांच्या माध्यमातून आपल्याला सहज जीवन कसे प्राप्त होईल याबद्दल आपण विचारविनिमय करतो आहोत, मार्ग शोधतो आहोत. आजचा हा असणारा विषय मी माझे असणारे सद्गुरू परमपूजनीय ब्रह्मश्री श्री दत्तात्रय कवीश्वर महाराज यांच्या चरणी अर्पण करीत आहे. आपण दोन पद्धतीने या ठिकाणी विषयाची मांडणी करणार आहोत. एक कर्माचा सिद्धांत आणि दुसरा म्हणजे सुखी चित्ती असू द्यावे समाधान. या दोन माध्यमातून आपला विषयाची मांडणी आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जीव हा जो जीव आहे 84 लक्ष योनीच्या नंतर हा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. ज्या वेळेस माणसाचे पुण्य व पाप 50-50% होते त्यावेळेस मनुष्य जन्म प्राप्त होतो असं सांगितलं जातं. 84 लक्ष योनीमध्ये केवळ प्रजोत्पादन करणे, खाणे आणि प्रजोत्पादन करणे एवढा एकच विषयाची मांडणी त्या जीवांच्या माध्यमातून केली गेलेली आहे. परंतु मनुष्य जन्मामध्ये स्वतःच्या जीवनाचं सार्थक करून घेणे, स्वतःचा जीव ओळखणे, मी म्हणजे कोण आहे, मला काय करावयाचं आहे, कुठे जावयाचं आहे, या सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न हा केवळ आणि केवळ मनुष्य जन्मामध्येच आहे. आणि ही बुद्धी परमेश्वराने केवळ मानवालाच प्रदान केलेली आहे. असा हा अमूल्य असणारा मानव जन्म आपल्याला प्राप्त झाल्यानंतर आपण जर समजा भौतिक सुखांच्या पाठीमागे लागून जीवन व्यर्थ करू लागलो तर काही खरं नाही आहे. अर्थात प्रत्येक जीवाची मागणी ही वेगवेगळ्या स्वरूपाची असते. कुणाला काय आवडेल, कुणाला काय आवडणार नाही हे काही खरं सांगता येत नाही. आणि प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी आहे, कारण विश्वरचयिताने हे विश्वच विविधतेने नटवलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या अभिरुचीही निश्चितरित्या वेगवेगळी असणार आहे. मी म्हणतो ते सर्वांना आवडेलच असंही भाग नाही, की ईश्वराने जे प्रतीत करून ठेवलेलं आहे धर्मशास्त्र हे देखील सर्वांना आवडेल अशातलाही भाग नाही. प्रत्येकजण स्वतंत्र आहे, प्रत्येकाच्या स्वतंत्र जीवाप्रमाणे प्रत्येकजण वागतो आहे. आणि काही जण सुखास प्राप्त होत आहेत स्वतःच्या म्हणण्यानुसार, काही दुःखास प्राप्त होत आहेत स्वतःच्या म्हणण्यानुसार. मग शाश्वत असणारा सत्यमार्ग कोणता आहे याच्याबद्दलचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. आपण एक उदाहरण आपण पाहूया त्या ठिकाणी. जसं की एखादा असा हा सूर्यदेव आहे. हा सूर्यदेव उगवल्यानंतर प्रत्यक्ष तो नारायण आहे, पण त्याच्यामध्ये प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन हा कसा भिन्न भिन्न आहे हे आपण आता पाहू. या सूर्यनारायणामध्ये कुणाला बिंब दिसते, कुणाला त्याचा प्रकाश दिसतो, कुणाला त्याची किरणे दिसतात. त्याचप्रमाणे सूर्य अस्ताला गेल्यानंतर निर्माण होणारी जी रात्र आहे ती रात्र कुणाला आवडते, तर कुणाला चंद्र तारे हे आवडतात. याचाच अर्थ असा आहे की जे सत्य दिसतं हे सत्य दिसत असताना सुद्धा प्रत्येकाची अभिरुची ही वेगवेगळी आहे. त्याचं कारणच असं हे प्रत्येकाचं कर्म, जे कर्माच्या नुसार जे विषय मांडून ठेवलेले आहे तेच आपल्याला भोगावे लागतात आणि त्याचप्रमाणे आपल्याला चालावं लागतं. हा विषय आपण बदलू शकत नाही. आपल्या जीवनामध्ये कितीही जरी प्रयत्न केला तरी बदलून जाऊ शकत नाही. मग ऋषीमुनींनी आणि जे वेदशास्त्राने सांगून ठेवलेले आहे अशा मार्गाचं आपण अनुसरण का बरं करू नये हा एक प्रश्न जीवनामध्ये निर्माण होतो. आणि हा विषय जर आपल्या घरामध्ये आपण जर चर्चेला घेतला, आपल्या लहान मुलांना सांगितलं काय बाबा तत्त्वज्ञान म्हणजे काय आहे, कथांच्या माध्यमातून आपल्या जीवांचा कशा प्रकारे उद्धार करून घेता येतो याबद्दल विचार केला असता आपलं जीवन सहज साध्य व्हावं लागतं. अशा या दुःखी जीवास म्हणा किंवा जीवास सहज जीवन कसे प्राप्त होईल या विषयाच्या अनुषंगाने आपण या विषयांची मांडणी करीत आहोत. तर आजचा हा असणाऱ्या विषयामध्ये चित्ती असू द्यावे समाधान तुकाराम म्हणल्याप्रमाणे या विषयांचा दाखला पाहून आपण हा विषय हाताळण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्याच्यातून जीव कसा सुखी होईल,
सहज जीवन कसं जगलं जाईल, या विषयांच्या माध्यमातून आपण 3 संतांची जीवन पाहणार आहोत. कसं आहे की प्रारब्धानुसार तुमच्या नशिबामध्ये लिहिलेलं आहे ते चुकूनही बदललं जात नाही. हां, विशेष प्रयत्न तुम्ही जर अध्यात्मामध्ये किंवा देवाच्या मार्गाला लावले तर तुम्हाला तो परमात्मा प्राप्त होऊ शकतो, पण प्रारब्ध तुमचं बदललं जाऊ शकत नाही. भगवंताची सेवा केला असताना असणाऱ्या संकट सहन करण्याची शक्ती आपल्याला प्राप्त होते. आपण जीवन व्यतीत करू शकतो, पण आपल्या नशिबाच्या भाळी जे लिहिलेलं आहे ते बदलू शकत नाही. हा एक सिद्धांत आहे, हा कर्मांचा सिद्धांत आहे. तर या ठिकाणी चित्ती असू द्यावे समाधान, अशा विषयाने आपण पाहतो आहोत. संत एकनाथ महाराजांची पत्नी, जे काही प्रपंच म्हणून म्हणतात, या प्रपंचाची 2 चाके आहेत, एक स्त्रीचा आणि एक पुरुषाचा. या 2 चाकावरती हा प्रपंच चालू असतो. एकाला स्त्री म्हणलं जाते, एकाला पुरुष म्हणलं जातं. अशा प्रकारे त्यांचा संसाराचा गाढा चालत असतो. कोणाची बायको चांगली मिळते, कोणाचा पुरुष चांगला मिळतो. अशा प्रकारे हा प्रत्येकाचा संसार हा चालू असतो, त्यालाच आपण संसार म्हणतो. याच पद्धतीने संत एकनाथ महाराजांची जी काही पत्नी होती ही प्रपंचाला अनुकूल होती, महाराजांच्या स्वभावाला अनुकूल होती. दोघांचं एकमेकाशी अत्यंत प्रेम होतं. प्रत्येक कार्यामध्ये एकनाथ महाराजांची पत्नी त्यांना सहाय्यभूत होत असे. त्यामुळे त्यांचं जीवन हे आनंददायी झालं. परमेश्वराच्या चरणी एकनाथ महाराज म्हणतात, परमात्म्या, अरे तू मला चांगली पत्नी दिलीस, त्यामुळे मी तुझी सेवा करू शकतोय, मी आनंदी राहू शकतोय, ही केवळ तुझी कृपा होय. अशा प्रकारे त्यांचं समाधान प्राप्त झालेलं होतं. इकडे दुसरे असणारे संत महात्मे थोर संत तुकाराम महाराज, यांच्या बाबतीतला हा विषय असाच पद्धतीचा आहे. त्यांची पत्नी ही भांडकुदळी होती आणि त्यांच्या संसारामध्ये त्यांना सुख असं म्हणून काहीही मिळालेलं नव्हतं. विरुद्ध स्वभावाचे दोघंही लोक होते. त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनामधून वागण्याच्या प्रमाणे त्यांच्याही जीवनामध्ये संसाराचं जो सुख असं म्हणून नव्हतं. त्यावेळेस तुकाराम महाराजही पांडुरंगाच्या देवळामध्ये गेलेले आहेत. भगवंताला म्हणतात, अरे भगवंता, तू जर मला चांगल्या प्रकारची पत्नी दिली असती तर मी संसारात आसक्त झालो असतो, माझं लक्ष तुझ्याकडे लागलं नसतं आणि आत्म्याचा मी शोध घेतला नसता, आत्मानंद म्हणजे काय ते मी बघितलं नसतं. अशा प्रकारे म्हणून तू जी काही मला कृपा केलेली आहेस, या संसारामध्ये अशा प्रकारची मला सहचरणी दिली आहेस, यामुळे मी परमात्म्या मी तुझा आभारी आहे. या प्रकारे ते चित्ती असू द्यावे समाधान, या पद्धतीने आपलं जीवन व्यतीत करत आहेत तुकाराम महाराज जगद्गुरू. आणि तिसरे असणारे म्हणजे मेहता, यांची कालावधीमध्ये आल्यानंतर पत्नी निवर्तलेली आहे. पत्नीचं देहावसन झालेलं आहे आणि त्या ठिकाणी ते म्हणतात, बरे झाले देवा, संसाराचा पाश सुटला, माझी पत्नी गेली, मी तुझ्या सेवेला आता पूर्णपणे वाहून गेला, रिकामा झालेलो आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी तेही म्हणत आहेत. या संत महंतींच्या जीवनातील वागण्याच्या गोष्टीमधून आपल्या गोष्ट एक लक्षात येत आहे की चित्ती असू द्यावे समाधान. मग आपण आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असताना हा विषय लक्षात ठेवला असता आपलं जीवन सहज होतं आणि आपण आनंदी राहू शकतो. आता आपण या ठिकाणी एक कर्माचा सिद्धांत हा विषय पाहणार आहोत. मानवी जीवनास एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं वसादेव आत्मेव ह्यात्मनो बंधुरात्मेव रिपुरात्मनः. कोण कुणाचा उद्धार करणार, कोण कुणाला सांभाळून घेणार. प्रत्येकाला स्वतःचा उद्धार हा स्वतःच करून घ्यायचा आहे. या प्रपंचामध्ये अडकून पुनरपि जननम पुनरपि मरणम या गोष्टी आपणास प्राप्त करावयाच्या आहेत. या गोष्टीचा प्रत्येकाने विचार करून स्वतःच्या जीवाचा उद्धार करण्याचा प्रयत्न करावा. भगवंताने अर्जुनाला 6व्या अध्यायामध्ये 5व्या श्लोक क्रमांकाला सांगतायत, उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं वसादयेत. अशा प्रकारे स्वतःच्या जीवाचा उद्धार हा स्वतःलाच करून घ्यायचा आहे. माझं स्वरूप काय आहे, मी कोण आहे, मी कसा आत्मानंदी आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याद हेतवे तापत्रय विनाशाय
श्रीकृष्णाय वयं नमः असं असणारं जे सच्चिदानंद रूप आहे, हे केवळ त्या परमात्म्याला शरण गेला असताना 3 प्रकारचे जे भोग आहे त्या प्रकारच्या भोगांचं निरसन केलं जातं आणि आपला जीव सुखी होतो. आपण आपलं जीवन व्यतीत करत असताना त्या परमात्म्याबद्दलचा हा भाव आपल्या मनामध्ये ठेवून आपण आपले कर्म करत लागलो तर जीवन सुखी आणि सहज झाल्याशिवाय या ठिकाणी राहत नाही. अशा प्रकारची एक गोष्ट लक्षात येत आहे. उद्याच्या भागामध्ये आपण श्रीमद भागवतामधील असणारी आत्मदेवाची कथाही पाहणार आहोत. तीही विस्तृत आहे, तिच्याबद्दलचा अभ्यास आपण करणार आहोत. तर उद्याच्या भागामध्ये आपण आत्मदेवाच्या तुंगभद्रेच्या ठिकाणी राहणाऱ्या एका सत्शील अंतःकरणाच्या आत्मदेवाच्या ब्राह्मणाची कथा पाहणार आहोत. तीही कथा उत्तम ऐकण्यासारखी आहे. कर्माचा सिद्धांत कोणत्या पद्धतीने मांडणी केलेला हाही विषय उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अर्थात या विषयांची मांडणी मी जी काही करत आहे ही विषयांची मांडणी आपणास आवडत असेल असे मी समजतो आणि हे आपण ऐकावे अशा प्रकारची नम्र विनंती करतो. असणारे आजचे पुष्प हे माझ्या सद्गुरूचरणी अर्पण करत आहे, माझ्या महाराजांच्या चरणी अर्पण करत आहे. आजचा असणारा हा भाग या ठिकाणी थांबवतो आहे. कर्माचा सिद्धांत हा उद्याच्या भागामध्ये. धन्यवाद.